चला तर आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली होती आपल्या देवपूजेपासून. सकाळी मन प्रसन्न करून जातं आपलं देवघर आणि आपली देवपूजा पाहून. त्यामुळे दिवसाची सुंदर अशी सुरुवात सकारात्मकतेने करावी. नेहमीच ना सकाळी अंघोळ झाली की पहिली देवपूजा करून घेतली ना, बघा किती घरामध्ये प्रसन्न वाटतं. घरात देवघर सुंदर का असावं, कारण देवघराचं प्रसन्नपणा आहे ना फक्त डोळ्यांना नाही तर मनालाही शांतता देतो आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. जिथे देवाचा वास तिथे सुख शांतीचा निवास. आणि मी नेहमी म्हणत असते की जिथे भक्तीचा सुगंध तिथे राहतो साक्षात माझा भगवंत. जिथे भक्ती असते ना तर त्या घरामध्ये नेहमी भक्तीचा सुगंध वाहतो. नेहमी भक्ती करावी, पण कशी भक्ती आहे ना पूर्णपणे निस्वार्थपणे करावी. थोडीशी सेवा करायची आणि खूप सारं देवाला मागायचं असं अजिबात करायचं नाही. भक्ती ही निस्वार्थ भावनेने करायची. जे काय माझं सगळं जे आहे ना ते चांगलंच होणार आहे ही फक्त भावना मनात ठेवायची. आपल्या मनात जे काही चाललेलं असतं ना तर तो भगवंत जाणच असतो. त्यामुळे आपल्याला भगवंताला काहीच सांगायची गरज लागत नाही. त्यामुळे ना फक्त भक्ती करत राहायची आणि भक्ती करत गेलं ना की मार्ग आपोआप सुटत राहतात. त्यामुळे माझी भक्ती जे मी मनोभावे सेवा करत असते ना त्या सेवेमागं मी काहीही देवाला मागत नाही, कारण मागायची मला गरजच लागत नाही. माझ्या भगवंताने ना मला सगळं परिपूर्ण दिलेलं आहे आणि तेही माझ्या सेवेपासून. त्यामुळे सेवा करत राहा, निरंतर सेवा करत राहा. अजिबात वेळेनुसार सेवा करू नका. जे जे तुम्हाला जमतं आहे, जे जे तुम्हाला करता येतं आहे ना ते सगळं करत राहायचं. आज सकाळी खूप सुंदर अशी देवपूजा, पांढऱ्या फुलांनी आपलं देवघर खूप सुंदर दिसत होतं. खूप दिवस झालं तुम्हाला बाग दाखवली नाही ना, तर आज तुम्हाला बाग व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज सुंदर अशी कमळाची रांगोळी काढली होती, देवपूजा वगैरे करून घेतली. आज काही मला दुसरं काम नव्हतं. रोजचं असंच चाललेलं आहे, दररोजचं बाहेर जाते. ह्या आठवड्यामध्ये एकही मोठा ब्लॉग केला नाही. त्यामुळे ना मला आज असं वाटलं की चला आज तुमच्याशी मोठा व्हिडिओ शेअर करूया. इकडे छान अशी महादेवाची पण पूजा झाली होती. जलधारा चालू केली आणि मस्त अशी भक्तिमय घरातलं वातावरण झालं होतं. छान असं अगरबत्ती, सुगंधी अगरबत्ती लावली. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. ह्या आठवड्यात ना मला लॉंग व्हिडिओ बनवायला झालं नाही, कारण रोज कुठं जाणंच होतं. रोजचं चाललेलं होतं कुठंतरी जायचं, म्हणून काय मला व्हिडिओ बनवता आलं नाही. चला म्हटलं खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओ बनवूया. आता देवपूजा वगैरे सगळं छान झालेलं आहे. देवपूजा आता मी लागले स्वयंपाकाला, मेथीची भाजी. तर आता गावाकडं सध्या पाऊस नाही आहे एवढा आमच्याकडं, पण मेथीची भाजीला एवढा भर आला आहे ना, भरपूर अशा प्रत्येकाच्या शेतामध्ये भरपूर अशी मेथी आहे. तर गावाकडूनच भरपूर अशी मेथीची भाजी आली. म्हणजे जवळपास 3 गड्ड्याची एक अशी एवढी मोठी गड्डी होती. तर ती भरपूर, आणि मला मेथी फार आवडते. पित्त होतं मला मेथी खाल्ल्यावर, पण मेथी मला खूप आवडते. तर आता निवडून तर ठेवली होती, बघू शकता धर्मसार दाबून मेथी भरपूर अशी मेथी. तर आता मेथीचीच भाजी करायची आहे मला. तर काल पण आमच्या नणंदबाईचं वर्षश्राद्ध होतं, मावस नणंदचं. तर तिकडे गेले होते, त्यामुळे काल पण आपल्याला कुठलाच व्हिडिओ टाकणं झालं नाही, बनवणं पण झालं नाही. आता तर उद्या ना आपल्या घराचा स्लॅब आहे, तर उद्या घेतलेला आहे स्लॅब. श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर आपल्याला स्लॅब घ्यायचा होता, तर उद्या स्लॅब आहे आपल्या. तर स्लॅबचा व्हिडिओ मी पूर्ण शेअर करेल तुमच्याशी. आणि त्या दिवशी मी गेले होते, तुम्हाला काम दाखवलं म्हणलं, पण थोडंच थोडक्यात मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ काय केलं नाही, पण शॉर्ट व्हिडिओ केलं आहे. तर त्या दिवशी गेले होते, तर त्यानंतर काही जाणंच झालं नाही. आता सगळं स्लॅबचं पूर्ण काम झाले. आता उद्या आपला स्लॅब आहे, तर स्लॅबचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. तर चला तर मग आता मी मेथीची भाजी करून घेते आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा बरं का. उद्याचा स्लॅबचा व्हिडिओ पण आपला येईल. स्लॅबची पूजा उद्या कशी करतात, आता आमच्याकडे कशी पद्धत आहे, माझ्या माहेरचे किंवा ह्यांच्या बहिणी तर असं आपल्याला आयर वगैरे घेऊन येत असतात आणि स्लॅबच्या दिवशी अशी पूजा केली जाते स्लॅबवरती. आता त्याच्यामध्ये काय काय घालायचं आपल्याला, एखादा सोन्याचा धातू, चांदीचा धातू, त्यानंतर 5 पोवळे घालायचे, मोती पवळा असं काय काय घालायचं. त्यानंतर असं बरंच काही असतं. आणि पिरॅमिड आणलेले आहेत मी 5, तर ती 5 पिरॅमिड आहे ना, मध्ये 1 आणि 4 कोपऱ्याने 4, तर असे ते पण घालायचे आहेत. आपल्याला कॉलममध्ये घालायचे होते, पण मी त्यांना म्हणलं कॉलममध्ये घालण्यापेक्षा स्लॅबमध्ये घातलेलं चांगलं, तर म्हणून स्लॅबमध्येच घालायचं आहे. तर ते तुम्हाला मी सगळं शेअर करेलच त्या व्हिडिओमध्ये. परत आणि व्यवस्थित करते म्हणजे शेअर. तर पूजा करायची, तर पूजा वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. करायची छान अशी मेथीची भाजी करून घेते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. आता चला तर मी मूग डाळ घालून, कांदा वगैरे घालून मेथीची भाजी करते. आता संध्याकाळी त्याचेच मेथीचे पराठे करणार आहे, कारण भरपूर अशी मेथीची भाजी, जवळपास 4-5 गड्ड्याची मेथीची भाजी सगळी निवडून ठेवली.
आता तीच करून घेते आणि मला खूप आवडते मेथीची भाजी. आपल्या गावापासून जवळ राहण्याचा फायदा हाच असतो बरं का. आपल्या प्रत्येकाच्या शेतांमध्ये ज्या ज्या भाजीपाला असतात ना सिजनेबल, प्रत्येक सीझनमध्ये वेगळ्या वेगळ्या भाजीपाला, तर हा सगळा ताजा ताजा आणि आपल्याला फ्रेश भाजीपाला मिळतो. तर आता गावाकडे सध्या मेथीचा खूप सीझन चालू आहे बरं का. मेथी, शापू ह्या बऱ्याच भाज्या आहेत ना, खूप म्हणजे खूप प्रमाणात आहेत. मेथी, शापू आणि कोथिंबीर. तर आता गावाकडून आहे ना भरपूर अशा मेथीची भाजी आली होती. 3 दिवस झालं रोज मेथीचे वेगळे वेगळे भाजीचे प्रकार करून खाते मी. तर चला म्हटलं रात्री फक्त लसूण, हिरवी मिरची आणि मुगाची डाळ टाकून केली होती, पण आज त्याच्यामध्ये फक्त कांदा ॲड केलेला आहे. तर म्हटलं रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारची मेथी करून खायची. मेथीचा खरंच कोणालाच कंटाळा येत नाही. माझ्या समर्थला, मला, आमच्या आहोंना सगळ्यांना मेथी खूप आवडते. त्यामुळे ना आम्ही मेथी ना प्रत्येक वेळेस वेगळे वेगळे प्रकार मेथीचे करत असते मी. तर आहे ना उद्या मी मेथीचे पराठे करणार आहेत. म्हटलं चला आज मस्त मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी गरमागरम जेवायला करूया. भाजी वगैरे करून घेतली आधी, त्यानंतर बाकीची कामं करून घेतली आणि त्यानंतर गरमागरम भाकरी केली जेवायला. तर आज कांदा टाकून मेथी म्हटलं चला बघूया. बऱ्याच वेळा मी ही यूट्यूबला पाहिली पण होती रेसिपी की कांदा टाकून मेथी केली जाते, पण पहिल्या स्टार्टिंगला आज मी पहिल्यांदा केली होती बरं का. नाहीतर माझी नॉर्मल जी असते ना भरपूर लसूण, हिरवी मिरची आणि मुगाची डाळ टाकून मी मेथी करत असते. आणि आमच्या ह्यांना आहे ना बिना मुगाच्या डाळीची मेथी खूप आवडते. तर आमच्यात ठरलेलं असतं 2 मेथीच्या गड्ड्या आणल्या, एक बिना मेथीची आदल्या दिवशी करायची, दुसऱ्या दिवशी मात्र मुगाची डाळ टाकून करायची. म्हणजे एके दिवशी माझ्या आवडीची, एके दिवशी त्यांच्या आवडीची. असं होतं का तुमच्या घरात सुद्धा कमेंटमध्ये सांगा. ज्यांना आता एकच भाजी असते पण त्यांना बऱ्याच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना आवडतात. तर आमच्यात तसंच होतं. मेथीची भाजी खायला सगळ्यांना आवडते, पण कोणाला मुगाची डाळ टाकून, मला आणि समर्थला मुगाची डाळ टाकून आवडते. तर त्यांना आहे ना फक्त लसूण, हिरवी मिरची आणि अशी म्हणजे फक्त बिना मुगाच्या डाळीची आवडते. खूप चांगली लागते ती सुद्धा, पण मला मूग डाळ टाकून आवडते. इकडे छान अशी कांदा मस्त टाकून मूग डाळ टाकून मेथी केली होती. तुम्ही कधी केली आहे का अशी मेथी कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर पहिल्यांदाच केली, पण मेथी भरपूर होती, मेथीचे प्रकार भरपूर करावे म्हणून रोज तेच प्रकार वाटायचे नाहीत म्हणून वेगळे वेगळे ट्राय करते आता सध्या. कारण मेथी खूप होती, जवळपास 6 गड्डे मेथी होती. म्हणजे मेथीची एक गड्डीच 2-2 गड्ड्याची बांधली होती, अशा 3 गड्ड्या होत्या आणि आपल्या घरच्या 2, अशा म्हणून 6 गड्ड्या मेथी होती. आणि त्यामुळे ना मेथीची भाजी काही संपत नव्हती. त्यामुळे ना असे रोज वेगळे प्रकार. म्हणलं आता उद्या बटाटा घालून मेथीचे पराठे करूया, खूप चांगले लागतात. तर ते पण बघू. झालं रेसिपी तर तुमच्याशी शेअर करेन. मस्त असं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट हे आमच्याकडे प्रत्येक भाजीला असतं, त्यामुळे आम्ही मेथीमध्ये सुद्धा टाकतो, बरेच जण टाकत नाहीत. तर छान अशी मेथीची भाजी करून घेतली. त्यानंतर मला कपडे धुवायची होती, तुम्हाला बागेतलं पण वातावरण दाखवते, पण त्या अगोदर तुम्हाला जवळनं मेथी कशी सुंदर दिसते बघू शकताय तुम्ही. बघताय शनी तोंडाला पाणी सुटणारी आपली मेथीची भाजी तयार आहे. त्यानंतर इकडे खूप दिवस झाले पेरू आला होता, तुम्हाला सांगितलं होतं, पण हा पेरू आहे ना काढायला आला आहे का नाही मला काहीच कळत नाही. मी रोज बघते, त्याचा कलर तर चेंज झाला आहे, पण तो असा म्हणजे गाबुळा खायला चांगला लागेल, म्हणजे खूप पिकलेला पण नाही आणि खूप कच्चा पण चांगला लागणार नाही. त्यामुळे रोज त्याला बघते आणि तोडू का नको म्हणून प्रश्न पडला आहे मला. तुम्हीच सांगा मला. पेरू आता कलर तर तुम्हाला मी दाखवला आहे, मग तोडायला आला आहे का आणखीन 2 दिवस ठेवू? असं म्हणता 8 दिवस लोटलेत, पण पेरू जसाच तसा आहे, फक्त साईज मोठी होत चालली आहे त्याची. त्यामुळे माझ्या म्हणजे बागेतलं हे पहिलं फळ आहे पेरूचं. त्यामुळे मला माहीत नाही पेरू कशा पद्धतीनं तोडला जातो, म्हणजे कलर किती चेंज झाल्यावर तोडला जातो. कारण जर कच्चा तोडला तर तुरट लागेल आणि जास्त पिकलेला चालेल, पण एक वेळेस कच्चा तोडला तर तुरट लागेल. आता हा आणखीन एक नवीन मी प्लॅन केलेला आहे, तुम्हाला दाखवते. आत्तापर्यंत माझ्या मनी प्लॅन्ट आहेत ना कुंड्यांमध्येच होते, तर आता इथं खुली जागा आहे. म्हटलं खुल्या जागेमध्ये ना मनी प्लॅन्ट असं खूप पसरून आणि मोठी मोठी पानं येतात, म्हणून मी आता तिथं पण लावलं आहे आणि तो सुद्धा चांगला फुटला आहे. चला, त्यानंतर मस्त अशा ज्वारीच्या भाकरी केल्या, अगदी पातळ. आता आमच्याकडे संध्याकाळी कंपल्सरी भाकरी असते बरं का, पण आज दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा भाकरीच केली होती. कारण आता भाकरी नाही ना छान पोट भरतं, आणि माझं तर पोटाचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे ह्या महिन्यामध्ये. माझं खूप आता जसे दिवस चेंज होतात ना म्हणजे ह्याचे पावसाळ्याचे, तसं माझं खूप पोटच साथ देत नाही. त्यामुळे ना मी शक्यतो आता खाताना विचार करते की ज्वारीची भाकरीच खाता येईल असं, आणि भाज्या वगैरे अशा.
आणि कसं मेथीची भाजी असली तर ज्वारीची भाकरी चांगली लागते, तशी तर चपातीबरोबरसुद्धा चांगली लागते, त्याचा काही विषय नाही. मेथीची भाजी कशावर बी खावा, पण ज्वारीच्या भाकरीवर खूपच चांगली लागते. आणि माझ्या पद्धतीनं तुम्हाला ज्वारीच्या भाकरी मी कशा करते ते तुम्हाला दाखवते. तर मला पहिल्यापासून पातळ भाकरी करायची सवय आहे, माझ्या मोठ्या मोठ्याच भाकरी असतात. पण भाकरी थापण्याची पद्धत माझी अशी आहे, जे प्रॉपर सोलापूरचे लोक आहेत ना त्यांना माहिती भाकरी थापण्याची पद्धत अशीच असते. म्हणजे सोलापूर भागात भाकरी अशीच थापतात, कारण ती खूप पातळ होते. आणि खूप पातळ भाकरीसुद्धा मस्त अशी पोळीसारखी टम्म फुगणारी हे खूप कमी जणांचं होतं, कारण पातळ भाकरी असेल ना खूप, तर बऱ्याच जणांच्या भाकरी फुगत नाहीत. पण माझ्या आहेत ना पोळीसारख्या टम्म अशा भाकरी पातळ करूनसुद्धा फुगतात. तर बघू शकता, एकदा मस्त चांगली फुगू द्यायची त्याला सगळीकडून, तोपर्यंत जास्त हलवायचं नाही. त्यानंतर दोन्ही अंगाने आणखीन छान मस्त शेकायचे, म्हणजे भाकरी आहे ना खायला खरपूस, पण मऊ मऊ भाकरी खा वाटत नाही, पण अशी खरपूस भाकरी भाजली ना खूप चांगली लागते. दोनच भाकरी म्हणजे एकच करायची होती, एक म्हणता म्हणता दोन होतात. त्यानंतर मस्त असं जेवायला घेतलं, ती पण भाकरी तव्यावरती भाजून घेतली. इकडं लोणचं, कांदा आणि थोडीशी घेवडीची भाजी होती रात्रीची. खरं तर मी शिळं कुठलंच अन्न खात नाही, पण थोडीशी होती, ही पण म्हटली होती भाजी खूप चांगली झाली म्हणून थोडीशी ठेवली होती, तीच खायला घेतली. आता तुम्ही म्हणाल मी एकटी जेवायला का, तर हो, आज मी एकटी जेवायला, हे काय जेवायला नाही आहेत. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि सगळ्यांनी मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला यावर का. चला तर आता दुपारचं जेवण करते. छान अशी मेथीची भाजी, घेवड्याची शेंग, कांदा, लोणचं आणि ज्वारीची भाकरी. तर आजचं जेवण असं होतं बरं का. तुम्ही सुद्धा जेवायला. आणि हो बरं का, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.